ह्या दोघी आल्यात आता बघायला की काय करतायत करून. काय करा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आपल्याला जायचं वरच्या घरी डेकोरेशन करायला, कारण की गणपती बाप्पाला येण्यासाठी फक्त 2 दिवस उरलेत आणि सोमवारी आणि मंगळवारी आपल्याला काय म्हणजे जायला भेटणार नाही, कारण की प्रत्येक जण हा वर्कमध्ये बिझी असतो. तर म्हणून आज आमचं ठरलंय की जायचं वरती आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी. इकडे मम्मी सोबत आहे. आता तुम्ही लोक विचारशाल की तुझी दीदी कुठे गेली, तर दीदी मागाशीच वरती गेली डेकोरेशन करण्यासाठी. मग आता कारण की आमचं पाणी बाकी होतं, मग पाणी कोण भरणार इकडे. मग आता आम्ही 2 जण सोबत चाललोय. तिकडे मम्मी सोबत आहे माझ्या. तर मम्मीला विचारूया की आपण या वर्षीचं डेकोरेशन कसं करणार आहे. तर मम्मी काय सांगतेस मग कसं करायचं डेकोरेशन. तसं तर आपण ओपनच ठेवणार आहे. हा पण बघू आता सगळ्यांच्या मर्जीने. हा म्हणजे प्रत्येकाच्या पण विचारावं लागेल ना. हा बघूया आता कसं होते. प्रत्येकाची आयडिया वेगळी असते. तर ते बघू आपण प्रत्येकाची आयडिया काय असते. जर काही जणांची आयडिया कशी वेगळी असते की आम्हाला ओपन नाही ठेवायचं, की आपण जरा वेगवेगळं करूया. तर आता फॅमिलीमधले अर्धे जण वरती आहेत आणि अर्धे जण खाली आहेत. तर त्यामुळे आता प्रत्येकाचं सजेशन घेऊन मग गणपतीला आपण अजून काय वेगवेगळं करू शकतो. 2025 मध्ये आता न्यू मकर पण आले दादरला. आम्ही तिकडे गेलो नाही घ्यायला, कारण की आम्हाला भेटले नाही. तर आता आम्ही 2 जण जातो डायरेक्ट वरती. आलं असं ना की ॲक्च्युली आमच्या घरामध्ये ना या 3 मूर्त्या एक्स्ट्रा होत्या आणि त्यांना मूर्त्यात ना त्या पूर्ण म्हणजे एका साईडने त्यांचा एकाचा हात आहे ना तुटला होता. तो आधी तुटला होता, कारण की आमच्या घरात एक छोटासा उंदीर होता. तर त्याने ना काय केलं होतं, हात डायरेक्ट मूर्ती पडली होती एका साईडला. तर त्या 3 पण मूर्त्या आहेत ना, जेव्हा गणपती बाप्पाचं आपलं विसर्जन होईल त्याच्यासोबत यांचं पण विसर्जन करायचं ठरवलं आम्ही, कारण की काचेची मूर्ती घरात ठेवत नाही. आणि ऑलरेडी आमची वरती एवढं देवार आहे ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी मूर्त्या आहेत. तर आता हे आम्ही वरच्या घरी घेऊन चाललो आहे, कारण की आपल्याला वरच्या घरी न्यावं लागेल. आणि मग जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होईल तेव्हा आपल्याला विसर्जनासोबत हे पण न्यावं लागेल. तर काय आपण बोलतात ना की घरात ठेवायचं नसतं. जर गणपतीचा हात किंवा काय तुटला असेल तर ते घरात ठेवल्याने शुभ नसतं. तर त्यामुळे मग आता आम्हाला हे वरती घेऊन जावं लागेल. तर चला आपण डायरेक्ट आता निघूया आणि आता आम्हाला निघावंच लागणार आहे. फक्त एवढं शिडं चढलोय आणि इथं मम्मीला आता दमा लागला, कारण की तिला ऑलरेडी दमा लागत असतो. पण या काकी आजी पूर्ण चढतात शिड्या जाम. काकीला आजीनं मानलं पाहिजे. नाही आहे माझ्या बालपणीची शाळा 5वी ते 10वी पर्यंत आणि मी ते शिकलो. पण आता शाळेतून सुटल्यानंतर असं वाटतं की या स्कूलमध्ये आपल्याला परत जायला पाहिजे होतं. फायनली मी आलेलो आहे वरच्या घरी. तर आता आपल्याला करायचं डेकोरेशन स्टार्ट. डेकोरेशन ऑलरेडी दीदीने अर्ध करून ठेवलं आहे आणि इकडे मस्त की त्या साईडला दोन्ही साईडला आहे ना, भिंतीच्या साईडला मस्त की ते असतात ना एका साईडने ते असं गार्डनमध्ये कसं असं छोटे मॅट्स असतात ते लावून ठेवले. तुम्हाला मी दाखवतो. आणि शाळेचं बोललो तुम्हाला, ती माझी शाळा होती. तर चला आपण डेकोरेशन करायला सुरुवात करूया. हे बघा इकडे एक मॅट लावला आहे, हा मामा लावून गेला होता. आणि इकडे एक मॅट लावला, कारण की कोण आलं तर एकदम छान वाटलं पाहिजे. आणि इकडे स्वामी समर्थ आहे. हा हे नाही लावायचं, हे ओपन तोडायचं कशाला ते. हा तसं काय ओपन करायचं ना, ओपन करायचं. तर आता हे इकडे लांब बघतात की मॅच होते का. मॅच झालं तर चांगलंच आहे. आणि हे पण आपल्याला ओपन ठेवायचं बोलतात. तर बघूया आपण प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी असते. ऑलरेडी आम्ही बाहेर काढलं होतं, कारण की हे पुन्हा टाईट करून आम्ही लावलेलं पाईपाचं. मम्मी बोलते की आपण ओपन ठेवायचं, पण परत बोलते की हे लावूया आपण. हे असं लावलं होतं सगळं. हा तसं नको म्हणतो, ओपन ठेवायचं. कचडी वाटते ती. ओपन ठेवायचं. ओपन छान वाटेल. मग मी तेच बोलले. ओपनच छान वाटेल. जरी याला नाही गुंडाळलं तरी गोल्डन पेपर काय करायचं. पेपर पण आपणच लावलेला आहे माहिती आहे. हा गोल्डन मागच्या वर्षीचं डेकोरेशन आम्ही केलं होतं तेव्हा असंच होतं. तर आता या वर्षीचं बोलतात की ओपन ठेवूया आणि ओपन ठेवलेलं चांगलं आहे. आपण हे लावून बघूया आधी, कारण की इकडलं जो मॅट आहे इथे पण फुलं लावायचं आपल्याला. आणि इकडे पहिला हा फुल बघून लावून बघूया आधी. हा ते सरळ लावूया आणि मग तू बोलतोस ना त्या पद्धतीने हे लावूया. हा हे असं लावूया, असं असं लावूया इकडून. असं मधून लाईटी सोडूया, नाहीतर ते मंडपासारखं करूया ना. लाईटिंग पण येतील. समय काढून ठेवू काय. हा बघ तिकडे पकड. असं असं करूया. असं असं हा मंडपासारखं बोलते का. 2च होईल. हा बरोबर. हा तशी लावली की एकदम छान. डेकोरेशन इकडे चालू झालंय, लावायचं काय कसं करायचं ते. आणि ही पोरगी बघा, अरे तरी डेकोरेशन मध्ये मदत कर. मगाशी आल्यापासून काहीतरी खाते इथं. असं आहे बाई खिळीत ना, असे देईल खायला तुला. आणि इकडे आजी काम करते आणि बघा ही बसली, मम्मी पण बसली लगेच. मम्मीची एवढी बडबड आहे ना बघा. वरती बोलते आजी गॅप मध्ये बडबड जा डेकोरेशनला एवढी मदत कर. नाही ऐकतच आम्ही एका वर्षी केलं होतं. हा बघा आमचा भाऊ फुल ऑन फायर आहे. दीदी त्रास नाही होणार जास्त. दीदी हे दीदी दीदी नुसतं खायला पाहिजे. आता रोशन इकडे खेळ ठोकायचं काम करतोय, कारण की हे हार जे ते लावायचे आहेत आणि सुजन इथे फक्त उभा राहिलाय.
आणि आधी आम्ही हे करणार होतो पण हे कॅन्सल केलं. आणि हा पसारा बघा, पसारा गेला घरामध्ये. हे बघा हा पसारा. या दोघी आल्या आता बघायला की काय करतायत करून. काय करा हा बघ लावून बघ आता खेळ डोकला लागते का ते. इथंच येणार ना गणपती असा. हा मध्ये येणार गणपती. आणि आता ते घे ते फुलं ते रेडवाला दाखव कसं लावायचं. रेडवाला दाखव ते आजीला. शुभम आपण रेडवाला सोडूया इथे दोन आणि तिथे दोन हे लावण्यापेक्षा. अरे भाऊ आहे ना फुल फायर मध्ये. तो फक्त कोण काय बोलते त्याच्या ऐकणार फक्त लक्ष. हा आणि लाइटिंगचं लाइटिंग लावू ना नंतर. येतो नाही लाइटिंग डेकोरेशन ओपन करायचं. मला लाइटिंग पाहिजे. मग लावायची लाइटिंग. विदाउट लाइटिंग नाही कसं लाइटिंग सोडणार लाइटिंग सोडणार कुठे. अरे लाइटिंग लावायच लागेल ना रे. सोडायची काय गरज आहे. इथे अशी सोडायची खाली इथे असं लावणार आणि टेप लावायची. हा इथे असं लावणार असं उभं. थांब जरा बघतोय अजून काय करू शकतो. हे बघा ना, हे दोन किती छान वाटते फुलांचं डेकोरेशन बघ. आणि खाली ही सगळी आणि फुलं वापरायची. इथे 2 घंटे सोडल्या ना याच्यामध्ये एक नंबर वाटणार. हा किंवा एक अजून नंबर. काहीतरी थांब, अजून काहीतरी आयडिया. अजून आयडिया शोधूया थांबा जरा. नंतर हे बघा आता हे केलं ना नंतर टेबल लावून अजून केलं की अजून भारी वाटणार. अजून भारी वाटणार. हा ते तर आहे. आणि लाइटिंग पण घेऊन येतो याला सांग लाइटिंग. नाही ते थांबा ना. टेबल कुठे. टेबल हा टेबल टेबल लावायचं काय फुलं. टेबलला लावूया ना. अरे मग ती फुलं काय करणार. ती फुलं काय करणार आहे? ही समोर सोडूया ना. ती समोरून सोडायची. हे असं बघा. त्याला चिकटपट्या लावायला कशाला टेबलला. गेलो होतो लाइटिंग आणायला. आता अर्ध काम झालेलं आपलं. डेकोरेशनचं थोडंसं काम बाकी. तुम्हाला मी लाईट दाखवलं कोणते आणले आम्ही ते. डोक्यात लावलेलं हे फुल. अरे शुभम एवढं डेकोरेशन झालेलं आहे. ही लाईट आम्ही आणायला गेलेलो. अजून काम बाकी आहे याच्यामध्ये भरपूर डेकोरेशनचं. बोलते ना तर बाहेर लाव. काय झालं. घेऊन ये अशी फुलं आहेत भेटतील. काय आता कुठे जीव गेला खाली जाऊन. मी आणते. ए नको रे हिचं नाही नको लागू. अरे असंच ठीक आहे रे. लाइटिंग लावायची नाही. अजून करायचं तिथे काम. थांब जरा. आणि चल काम करून जातो. ऐक ना ते तो ग्लब पण नीट ठेव. तो पण हा तो ठेवलं नीट ठेवलंय. तो ग्लब पडणार नाही ना सरकून. तर फुलं उरलेली आहेत ती या टेबलला लागतील. कारण की हा जो आपला टेबल आहे त्याच टेबलवर आपला गणपती बाप्पा बसणार आहे. तर तुमचा भाऊ इकडे उभा आहे फुल फायरमध्ये. सकाळपासून व्हिडिओ काढतोय. अजून व्हिडिओ काय एड होत नाही आहे कारण माझी चार्जिंग परफेक्ट आहे ना 66 राहिली. आणि आजी इकडे चाय बनवते. काय काय करायचं आता. चष्मा दे इकडे. चष्मा तुटला तर झाला माझा. पाहिलेले आमचं अर्ध डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता आम्हाला लाइटिंग सोडायची होत्या बॅकग्राऊंडला. तर त्या पण सोडून झालेले आहेत. तर आता जरा चिल जरा बसलेले. तुम्हाला डेकोरेशन दाखवतं कसं झालेलं आहे हे बघा. हे एवढं आम्ही केलेलं आहे. आता मॅटच्या वरती लाइटिंग लावलेले आहेत आणि वरतून त्या अशा इकडे सोडल्यात. तर आता अजून बाकी याच्यामध्ये अजून टेबल येणार या साईडला असा. मग भरपूर सारे कामं बाकी आहेत अजून आपल्याला करायचे. आता आजीने रवा बनवला आमच्यासाठी खास. हे बघा दाखवतो. इकडे रवा बनवलाय. आणि आमच्या भावाने काय कांड केलं माहिती आहे का. चटणी असते ना ती रव्यामध्ये खातोय. किती हुशार असेल ना. बघा मोबाईल बघा तर चालू होता. चटणीमध्ये रवा हुशार आहे. आणि इकडे आजी पण रवा खाते. मम्मी पण रवा खाते. आमची बहीण तर काय डेकोरेशन न करता पण रवा खाते. आणि इकडे भाई पण रवा खाते. आमच्या मम्मीने फायनली डेकोरेशन करायला घेतले. मम्मी ऑन फायर आहे डेकोरेशन करण्यामध्ये. डेकोरेशन झालेलं आहे त्याचं थोडंसं बाकी. आता ही फक्त जी फुलं आहेत ना आपली ही फुलं फक्त हा जो टेबल आहे या टेबलवरती आपल्याला पूर्ण सजवायचं आहे. कारण की आपलं डेकोरेशन पूर्ण ओपन राहणार आहे. आता ह्या आपण इकडे असे झुरमळ आहेत त्या लावून टाकलेल्या आहेत. इथे एक आहे आणि इथे एक लावले. आणि इकडे वरती असा पूर्ण एक हार आहे असं तो बांधला होता. आणखी ती 450चा हार आहे तो लावलाय. आता फक्त एवढं बाकी आहे. काय करायचं. काय पकडू. पकड खाली पकड सोडते मी. हां आता याच्यात काय करणार आहेस तू. हे असं खाली लावते मग इथे. हां हे पण छान वाटतं. पडलं. अच्छा तुझ्याकडे तुला द्यायचं ते. आमचा भाऊ आहे ना फक्त व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी. इकडे टेबल आम्ही जॉईन करून घेतलेलं आहे. आता फक्त याच्यामध्ये आपल्याला इथून एक असा जो हे कपडा आहे तो इकडे आपल्याला लावून घ्यायचा. कारण की इकडून असा कपडा लावला ना की हे झाकून जाईल. आणि मग वरतून आपल्याला फक्त प्लेन चादर टाकायचे. चादर टाकल्यानंतर जर एक असा गुलाबी कलरचा कपडा किंवा वेगळा कपडा आहे तो लावला की डेकोरेशन कम्प्लीट होईल आपलं. डायरेक्ट शिवून घेतलेला आहे. हां शिवून घेतलाय ना तो डायरेक्टली. याला हां शिवून घेतलेला आहे तो. गाडी कुठे जायची. हां बघ
टेबलला आम्ही पूर्ण झाकून घेतलेलं आहे, इकडून पूर्ण एकदम कडक इस्त्रीसारखं. फक्त आता इथं बांधून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये सुटळे टाकले, कारण की हे जे पॅक झालं तर याच्यावर शिचा आधार येईल, म्हणजे झालं का आपलं. आणि आजी इकडे पाणी भरते, पाणी पण भरायचं बाकी. आणि हा आजीचा रूम आहे पूर्ण, इकडलं किचन आणि इकडं आजी सगळे संसार पूर्ण. आणि हे दोघांना पाणी भरतात, कारण या दोघांना कामं नाहीत. बघा पटापट पाणी भरा रे. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल पूर्ण डेकोरेशनचा, की आम्ही डेकोरेशनमध्ये काय काय नवीन जोडलं आहे. प्लस कसं प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी होती फॅमिलीमध्ये. जसं की दीदीची आयडिया वेगळी होती, परत सुजल दादाची आयडिया वेगळी होती, मम्मीची आयडिया वेगळी होती, परत त्याची एक आयडिया वेगळी होती पार्टनरची आपल्या. मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण मस्त की ओपन डेकोरेशन ठेवूया. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की आपण पूर्ण ओपन डेकोरेशन ठेवलं. आणि काली काय केलं आहे, पूर्ण ते टेबल आहे त्याला पूर्ण माळा वगैरे लावल्या आणि एकदम एक नंबर डेकोरेशन झालं होतं. तर बोललो की आता झाले डेकोरेशन फायनली, तर डायरेक्ट आता परवा आय थिंक आज सोमवार आहे आणि आजच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण की काल संडे होता आणि काल रात्री मला काय व्हिडिओ असं काढायला भेटला नाही. आणि हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो पूर्ण कमीत कमी फक्त 6 का 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्ही, कारण की व्हिडिओमध्ये मी जे भाग मला दाखवायला भेटले ते मी दाखवले, कारण की मला पण एवढा वेळ नव्हता दाखवण्यासाठी. की डेकोरेशनमध्ये पूर्ण मी संडे घालवला माझा, परत सगळ्यांनी संडे घालवला त्यांचा. मम्मीला सुट्टी होती, सगळ्यांना सुट्टी होती, सगळे बोलले की करून टाकूया आपण डेकोरेशन फायनली कंप्लीट. आणि कंप्लीट झालं सुद्धा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पूर्णच्या पूर्ण. आणि आपला गणपती जो येणार आहे तर त्याला आणायचं ठरलं आहे आपल्याला की मंगळवारी रात्री, नाहीतर मग बुधवारीच. आय थिंक बुधवारीच गणपती येतात, पण मंगळवारी कसं गणपतीचा वार असतो, पण बुधवारी कसं की आजी बोलली की अजून पण वार असतात, तर बुधवारी आणला तर अजून चांगलं आहे, काय नाही बुधवारी आणला तरी ठीक आहे. तर बोललो की ठीक आहे ना, आपण तसं करू, मग जसं जमेल तसं आपण गणपती आणणार आहे. तर आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.